नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं आणि सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. आपण स्टेट बोर्ड 5वी ते 12वीची जी शालेय पुस्तके आहेत तर त्याची जी रिव्हिजन सिरीज आहे तर ती चालू केलेली आहे. आता या रिव्हिजन सिरीजचा फायदा असा आहे बघा, तुम्ही एक्झाम कोणतीही देत असाल, मग ती भलेही MPSC असू दे, गट ब गट क असू दे, त्याच्यानंतर बघा तलाठी भरती असू दे. आता तर सगळ्या सरळ सेवा MPSC थ्रू घेण्यात येणार आहेत. येणारी जी तलाठी भरती आहे 2026ची, तर ती सुद्धा MPSC मार्फतच पार पडणार आहे. आणि MPSCचा जर आपण पॅटर्न पाहिला तर बघा, शालेय जी पुस्तके आहेत, मग 5वी ते 12वीची जी पुस्तकं आहेत, इतिहास, भूगोल, विज्ञान, हे जे विचारलं जातं, याचे जे प्रश्न GK चे GS जे प्रश्न विचारले जातात तर ते शक्यतो पाठ्यपुस्तकाचा आधार धरूनच विचारले जातात. तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, TCS चे जरी पेपर काढून पाहिले आणि IBPS चे जरी पेपर काढून पाहिले तर बघा, हे जे सरळ सेवेची पदं जे TCS आणि IBPS या कंपन्यामार्फत सुद्धा ज्या एक्झाम घेतल्या जातात तर त्याचा पण बेस तुम्हाला शालेय जी पुस्तके आहेत स्टेट बोर्डची तर तीच पुस्तके तुम्हाला आढळतील. आणि बघा, इतिहास असेल, मग प्राचीन भारताचा इतिहास असेल, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, भूगोल आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे आणि जगाचा भूगोल आहे, प्राकृतिक भूगोल, या सर्व गोष्टी तुम्हाला शालेय पुस्तकांच्या आधारेच विचारल्या जातात. त्यामुळं परीक्षा कोणतीही असू दे. आणि जी TET बघा, TET जी 2026ला होणार आहे, त्याच्यासाठी तर ही सिरीज एक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण आता नुकतीच CTET झालेले आहे आणि आपण खूप छान प्रकारे आपल्या चॅनलवर CTETसाठी दर्जेदार व्हिडिओ दिलेले आहेत, PYQ अनालिसिसचे व्हिडिओ दिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये पण आपण MPSCचे 2025चे आपण गट ब गट क चे पेपर घेतलेले आहेत. आपण बाकीच्या पण वर्षाचे पेपर कव्हर करणार आहोत. आणि सोबतच आपण काय केलेलं आहे तर शालेय पुस्तकांची जी सिरीज आहे 5वी ते 12वी, त्याच्यामध्ये आपण 5वीचे परिसर अभ्यास भाग 1 भाग 2 कव्हर केलेला आहे, 6वी भूगोल कव्हर केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचा भूगोल. पुस्तक बघा, 92 पेजेसचं पुस्तक आहे आणि खूप सारा फॅक्च्युअल डाटा तुम्हाला या पुस्तकातून पाहायला मिळेल. त्यामुळं तयारी तुम्ही कोणत्याही परीक्षेची करत असाल, तुम्हाला शालेय पुस्तके वाचणे मस्ट आहे. बघा, जे नवीनच आज यूट्यूब आपलं चॅनल पाहत आहेत त्यांनी काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला PDF हवे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटेल, तिथून टेलिग्रामला जॉईन व्हा. सर्वांच्या PDF तुम्हाला तिथं मिळतील. सर्व एक्झामचे जे प्रश्नपत्रिका आहेत, TCSच्या असतील, MPSCच्या असतील तर त्या प्रश्नपत्रिका, TETच्या प्रश्नपत्रिका, CTETच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला तिथं आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. तर जे आणि तुमचे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्वांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. आणि TET 2026ची तयारी करणारे जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी तर ही सिरीज अगदी रामबाण उपाय ठरणार आहे बघा, TET पास होण्यासाठी. कारण 89% मुलं TET नापास आहेत, 11% फक्त TETचा निकाल लागलेला आहे. 4 ते 5 हजार, पावणे 5 लाख मुलांच्यापैकी 4 ते 5 हजार मुलं जर TET परीक्षा पास होत असेल तर बघा, रेडीमेड पुस्तकं, रेडीमेड नोट्स वाचण्याकडे आपला कल असतो. पण हे जे शालेय पुस्तके आहेत, तुम्ही वेबसाईटवर जरी गेलात भारती म्हणून, तर तिथं तुम्हाला हे विदाऊट म्हणजे कोणत्याही विनामूल्य ती तुम्हाला तिथं उपलब्ध आहेत आणि तुम्ही जास्तीत जास्त त्याचा फायदा करून घ्यावा. तर चालेल, आपण लगेच चालू करूया आपल्या या पुस्तकाला, इयत्ता 7वी भूगोल. तर बघा, सुरुवातीला आपण काय करू, अनुक्रमणिका पाहून घेऊ, त्याच्यामध्ये किती धडे आहेत पाहू, त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक धडा आणि त्या प्रत्येक धड्यातला फॅक्च्युअल डाटा आणि परीक्षेच्या दृष्टीनं जे जे महत्त्वाचं आहे त्यातले प्रत्येक गोष्ट आपण इथे पाहणार आहोत. बघा, पहिला धडा आहे ऋतुनिर्मिती, दुसरा आहे सूर्यचंद्र व पृथ्वी, तिसरा आहे भरती ओहोटी, चौथा हवेचा दाब, 5 वारे, 6 नैसर्गिक प्रदेश, 7वा धडा आहे मृदा, 8वा आहे ऋतुनिर्मिती भाग 2, 9वा आहे कृषीशी संबंधित, 10वा आहे मानवी वस्ती, 11 आहे समुच्चय रेषा, नकाशा आणि भूरूपे, आणि शेवटी परिशिष्टे दिलेले आहेत. म्हणजे जे कठीण शब्द असतात तर त्याचे अर्थ, त्याचे विस्तारित अर्थ तुम्हाला या परिशिष्टमध्ये पाहायला मिळतील. बघा, प्राकृतिक भूगोल, सामान्य भूगोल, मानवी भूगोल, हे जे प्रात्यक्षिक भूगोल, हे भूगोलाचे जे क्षेत्र आहेत तर ती क्षेत्रसुद्धा आता ऋतुनिर्मितीतून सामान्य भूगोल हे क्षेत्र त्याचं अभ्यासलं जातं. सूर्यचंद्र पृथ्वी याच्याद्वारे पण सामान्य भूगोल, अशा पद्धतीनं इथं क्षेत्रे दिलेली आहेत. आपण काय करू, लगेच आपल्या पहिल्या पाठाला
सुरुवात करूया ऋतू निर्मिती. बघा जे जे IMP आहे सर्व मी आधी हायलाईट करून घेतलेलं आहे आणि आता तेवढंच तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न आहे. 92 पानातली काही मोजकीच पानं आपल्या फायद्याची असतात, त्यामुळं पूर्ण पुस्तक तुम्ही पहिल्यांदाच वाचत असाल तर ठीक आहे, तुम्ही सर्व पुस्तक वाचू शकता. ज्यावेळी तुमच्या 1-2 रिव्हिजन पडतील त्यावेळी मात्र तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायचं नाही, तो भाग हायलाईट करून ठेवायचा आहे किंवा तुम्ही अंडरलाईन करू शकता आणि तोच भाग तुम्ही सारखं वारंवार तुम्ही त्याची रिव्हिजन करायची आहे. त्यामुळे बघा सर्व फॅक्च्युअल डाटा तुमच्या मनामध्ये अगदी फिट्ट होतो आणि ज्यावेळी स्पर्धा परीक्षा किंवा कोणताही पेपर द्या, तलाठी असू दे, MPSC असू दे, TET असू दे, तर जेवढा डाटा आपल्याला आवश्यक आहे त्याचीच आपण रिव्हिजन केल्यामुळे आपल्याकडून त्या गोष्टी चुकत नाहीत आणि तो डाटा आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जातं आणि परिणामी पेपर पण आपल्याला सोपा जातो. चला ऋतुनिर्मिती पहिला धडा आहे. आता याच्यामध्ये बघा जे जे IMP आहे तेवढं. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. बघा पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते अशा पद्धतीने फिरते. कधी कधी विचारलं जातं परीक्षेला पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. 2-3 विधानं दिलेली असतात, बरोबर विधाने निवडा अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. CTET चा हा PYQ आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे. आणखीन 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा. पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला काय म्हटलं जातं? परिवलन म्हटलं जातं. पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवलन म्हटलं जातं. त्याला दैनिक गती असंही म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये किंवा काही काही पाठ्यपुस्तकामध्ये असा पण शब्द आहे बघा, दैनिक गती किंवा नोट्समध्ये जे रेडीमेड नोट्स वगैरे वापरता, घूर्णन गती. दैनिक गती, घूर्णन गती, परिवलन गती सर्व एकच आहेत. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती परिभ्रमण करते किंवा सूर्याभोवती फिरते त्याला म्हटलं जातं परिभ्रमण. तुम्हाला परिभ्रमण, परिवलन या कन्सेप्ट अगदी क्लिअर तुमच्या डोक्यामध्ये असायला हव्यात. परिवलन दैनिक गतीशी संबंधित आहे आणि परिभ्रमण वार्षिक गतीशी संबंधित आहे. कॉमन सेन्सचा भाग आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 1 वर्ष कालावधी लागतो 365 दिवसाचा, त्यामुळे ही वार्षिक गतीशी संबंधित टर्म आहे. आता परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे. कालगणना करणे कशामुळे शक्य झाले आहे? तर परिवलनामुळे शक्य झाले आहे. पुढे जे जे महत्त्वाचं आहे तेवढंच आपण पाहणार आहोत, बाकी अजिबात काही आपल्याला बघायचं नाही. पहिला धडा संपलेला आहे. दुसरा धडा बघा, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. खूप IMP आहे. अगदी लहान मुलांच्या डोक्यानुसार कन्सेप्ट चित्रांच्या स्वरूपामध्ये शालेय पुस्तकामध्ये छान पद्धतीनं मांडलेल्या असतात, ज्या तुम्हाला रेडीमेड नोट्समध्ये कुठेही पाहायला मिळत नाहीत. आणि त्या चित्रांच्या स्वरूपामध्ये, तक्ते चार्टच्या स्वरूपामध्ये त्या संकल्पना अगदी व्यवस्थित त्याची मांडणी केल्यामुळे त्या आपल्यालाही समजायला पटकन त्या समजतात, क्लिक होतात, अंडरस्टँड होतात. त्यामुळे बघा शक्यतो कन्सेप्ट जर तुम्हाला कन्सेप्ट पक्क्या करायचे असतील तर तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तके वाचणे खूप जास्त गरजेचे आहे. 1 लाइनर नोट्स वाचल्या किंवा रेडीमेड ठोकळे जर तुम्ही वाचले शालेय पुस्तकांचे तर त्याच्यामध्ये हे चित्रांच्या स्वरूपामध्ये आणि ते मोठ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने त्याची मांडणी केलेली असते. त्यामुळं तिथून वाचणं आणि शालेय पुस्तकातून त्या कन्सेप्ट समजून घेणं दोन्हीमध्ये खूप जास्त डिफरन्स पाहायला मिळतो. बघा आता भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा म्हणजे सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे. त्याच पद्धतीनं चंद्राची पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. बघा चंद्राची पण परिभ्रमण कक्षा पृथ्वीप्रमाणे लंबवर्तुळाकार आहे. आणखीन एक पॉईंट काय मिळाला? चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. आता पुढे आता इथं बघा चंद्राची उपभू स्थिती. बघा उपभू म्हणजे काय? तर जेव्हा पृथ्वीच्या चंद्र सर्वात जवळ असतो त्या स्थितीला काय म्हटलं जातं? उपभू स्थिती म्हटलं जातं. आणि चंद्र जेव्हा पृथ्वीपासून खूप जास्त अंतरावर किंवा जास्तीत जास्त दूर असतो ती जी स्थिती आहे त्याला अपभू स्थिती. उ आणि अ. बघा इथून आता इथं पृथ्वी आहे, इथं आहे आपला चंद्र, इथं पण चंद्र दिलेला आहे, पण चंद्र आणि पृथ्वीमधलं हे अंतर या अंतराच्या तुलनेमध्ये कमी आहे. म्हणजे चंद्र पृथ्वीच्या जवळ असण्याची जी स्थिती आहे ती उपभू स्थिती आहे. आणि सुमारे बघा 3,56,000 किलोमीटर इतकं अंतर दिलेलं आहे. कदाचित
असा प्रश्न आलाच, अगदीच जास्त कठीण काढला तर हे माहीत असावं, 3,56,000 किलोमीटर उपभू स्थितीचं अंतर आणि पृथ्वी आणि चंद्र यांची जी अपभू म्हणजे सर्वाधिक अंतर आहे ते 4,07,000 किलोमीटर इतकं आहे. आणि अशा पद्धतीने बघा चंद्र काय करतो तर पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि ही जी कक्षा आहे तर ती कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे. आणि चंद्राचा हा काय आहे तर प्रदक्षिणा मार्ग आहे. आता चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग दिलेला आहे. आता इथं काय दिलेलं आहे बघा, इथं पौर्णिमा आहे, इथं अमावस्या आहे. पौर्णिमा आणि पौर्णिमेला चंद्र पूर्ण प्रकाशित आपल्याला दिसतो, अमावस्येला पूर्णपणे अंधारलेला म्हणजे चंद्राचा थोडासा पण भाग आपल्याला प्रकाशित दिसत नाही, तो असतो अमावस्येचा कालावधी. आणि पौर्णिमेला पूर्णपणे प्रकाशित चंद्र आपल्याला पाहायला मिळतो. शुक्ल पक्ष अष्टमी, कृष्ण पक्ष अष्टमी हे सर्व आपण इथं पुढे पाहायच्या आहेत. आणि चंद्र बघा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र काय होतो तर थोडा कमी कमी बघा आधी पौर्णिमेला पूर्ण प्रकाशित दिसतो, पण त्याचा जे प्रकाश आहे हा कमी कमी हो जाऊन अमावस्येला पूर्णपणे प्रकाश नाहीसा झालेला दिसतो. अमावस्येनंतर थोडा थोडा प्रकाशित होत पौर्णिमेला पूर्णपणे प्रकाशित चंद्र आपल्याला दिसतो. आता इथं बघा चंद्रकला, ह्या चंद्राच्या कलाची आकृती दाखवलेली आहे. बघा अमावस्या, अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकलांची माहिती वरच्या आकृतीमध्ये दिलेली आहे. आता पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि कोन इथं दिलेलं आहे. बघा इथं चंद्र आहे, इथं पृथ्वी आहे आणि इथं सूर्य आहे. आणि हा काय दिलेला आहे तर 90 अंशाचा हा काटकोन आहे, ही स्थिती आहे. हा कोन बघा तर इथं ज्यावेळी चंद्र असेल, पृथ्वी असेल आणि सूर्य ज्यावेळी ते तिन्ही एका रेषेत येतात त्यावेळी कोन किती असतो तर 180 अंशाचा असतो. आणि ज्यावेळी ते काटकोन असतात त्यावेळी कोन किती अंशाचा असतो तर 90 अंशाचा असतो. अशा पद्धतीनं या सर्व कोणांची माहिती खाली दिलेली आहे, आपण पटपट वाचून घेऊ. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूचा असतो, तर अमावस्येस पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असतो. बघा ह्या गोष्टी पुढं ग्रहण आहे तर तिथं बघायच्या आहेत. बघा इथं काय सांगितलेलं आहे तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूचा असतो, तर अमावस्येस तो पृथ्वी आणि सूर्य, पृथ्वी इथं पृथ्वी आहे, इथं सूर्य आहे, तर यांच्यामध्ये इथं काय दिलेलं आहे चंद्र असतो. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र कधी असतो तर अमावस्येला असतो, अमावस्येला असतो. अमावस्येची ते इथं पुढे त्या आकृती आपण व्यवस्थित डिटेल पाहणार आहोत, फक्त एवढंच लक्षात घ्या. आता ग्रहणे, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते. बघा चंद्राची परिभ्रमण कक्षा म्हणजे चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती पृथ्वीच्या सूर्याच्या भोवतीची फिरण्याची जी कक्षा आहे तर तिच्याशी 5 अंशाचा कोन करते. अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो 180 अंशाचा असतो. बघा अमावस्येला कोन किती असतो 0 अंशाचा आणि पौर्णिमेला किती अंशाचा असतो बघा एवढं लक्षात ठेवा. अमावस्या कोन 0 अंश आणि पौर्णिमा कोन कितीचा असतो तर पौर्णिमेला कोन 180 अंशाचा असतो. त्याच्यानंतर पुढे काही पौर्णिमा व अमावस्यांना सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात, अशी यावेळी ग्रहणे होतात. बघा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत येतात त्यावेळी ग्रहणे होतात. मग ग्रहणांचा बघा ज्यावेळी सूर्य, चंद्र, पृथ्वी तिन्ही एका सरळ रेषेत येतात त्याच वेळी काय होतं तर ग्रहणे होत असतात. त्याच्यानंतर पुढे सूर्यग्रहण, सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान बघा इथं सूर्य आहे, इथं पृथ्वी आहे, तर यांच्या दरम्यान चंद्र जर आला तर चंद्राची सावली कुठं पडते तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत तिन्ही खगोळ समपातळीत व एका सरळ रेषेत असतात, त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तिथून सूर्य पूर्णपणे झाकलेला असतो, ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण. आणि जिथं विरळ छाया असते त्या भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते, ही जी स्थिती आहे ती खंडग्रास. बघा सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो, ही जी स्थिती आहे त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हटलं जातं. आणि सूर्य थोड्या प्रमाणात झाकलेला दिसतो याला काय म्हटलं जातं खंडग्रास सूर्यग्रहण म्हटलं जातं. आणि ही जी कंडिशन आहे ती कधी असते बघा सूर्य, पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो आणि चंद्राची सावली कुठं पडते पृथ्वीवर पडते. त्याच्यानंतर पुढे
आता इथं व्यवस्थित दिलेलं आहे खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण. बघा इथं पृथ्वी आहे, इथं सूर्य आहे आणि इथं काय आहे आपला चंद्र आहे. आता इथं काय दिलेलं आहे तर ह्या चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य पूर्णपणे जिथं झाकलेला दिसतो तर ही सूर्य पूर्णपणे झाकलेली स्थिती ही आहे, याला खग्रास सूर्यग्रहण म्हटलं जातं. आणि सूर्य थोड्याशा प्रमाणात झाकलेला दिसतो त्याला काय म्हटलं जातं खंडग्रास ग्रहण म्हटलं जातं. त्याच्यानंतर खंडग्रास सूर्यग्रहण. आता चंद्र इथं बघा कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहण. आता कंकणाकृती म्हणजे कडा दिसते सूर्याच्या, इथं कडा दिसते तर याला काय म्हटलं जातं कंकणाकृती सूर्यग्रहण. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो, म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो, परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, ती अवकाशातच संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा दिसते, ती म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण. सूर्याच्या भोवती प्रकाशमान ही जी कडा दिसत आहे तर यालाच काय म्हटलं जातं कंकणाकृती सूर्यग्रहण म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे चंद्रग्रहण. आता आपल्याला सूर्यग्रहण बघितलं, आता चंद्रग्रहण बघायचं आहे. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो, त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते, तर काहीसा झाकल्यामुळे खंडग्रास. पूर्णपणे चंद्र किंवा सूर्य झाकला, सूर्य पूर्णपणे झाकला खग्रास सूर्यग्रहण, चंद्र पूर्णपणे झाकला खंडास चंद्रग्रहण, काही प्रमाणात सूर्य झाकला त्याला काय म्हटलं जातं खंडग्रास सूर्यग्रहण, काही प्रमाणात चंद्र झाकला तर त्याला म्हटलं जातं खंडग्रास चंद्रग्रहण. आता इथं अगदी व्यवस्थित दिलेलं आहे बघा, इथं सूर्य दिलेला आहे, इथं पृथ्वी दिलेली आहे आणि इथं आपला चंद्र दिलेला आहे. हे खग्रास आणि खंडग्रास. आता खग्रास आणि खंडग्रास ही स्थिती कशी निर्माण होते, ज्यावेळी बघा पृथ्वी सूर्य आणि पृथ्वीच्या पाठीमागे चंद्र इथं पूर्णपणे झाकलेला आहे, तर ही जी कंडिशन आहे याला खग्रास ग्रहण म्हटलं जातं, खग्रास चंद्रग्रहण. आणि इथं जो चंद्र दाखवलेला आहे ही एक कंडिशन मानू आपण, ज्यावेळी पृथ्वीच्या मागे पूर्णपणे चंद्र लपतो तर ती खग्रास ग्रहणाची स्थिती असते. आणि ज्यावेळी चंद्र अर्धा झाकलेला अर्धा प्रकाशित दिसतो ही जी स्थिती आहे त्याला म्हटलं जातं खंडग्रास चंद्रग्रहण. त्याच्यानंतर पुढे आता ही जी वैशिष्ट्ये आहेत खूप जास्त महत्त्वाची आहेत. सूर्यग्रहण अमावस्येला होते, प्रत्येक अमावस्येला होत नाही. सूर्य चंद्र पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद इतका असतो. हे दोन्ही आपण पाठ करायचं. जर तुम्ही TET 2026ची तयारी करत असाल, काहीही विचारलं जातं तुम्हाला स्टेट बोर्डमधील, काहीही विचारलं जातं, 6वी 7वी 8वी प्रत्येक स्टेट बोर्डवर तुम्हाला 2-2 3-3 प्रश्न पाहायला मिळतात. त्यामुळे आपण लवकरच त्याचे PYQ अनालिसिसचे पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत SST पेपर क्रमांक 2 साठी. त्यामुळं तुम्ही हे सगळं डाटा तुम्हाला पाठ असायला हवा. आणि तुलनेने TETचे पेपर खूप जास्त डिफिकल्ट काढलेले असतात, त्यामुळे तुम्हाला काहीही आपण सोडायचं नाही. चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये, आपण सूर्यग्रहणाची वैशिष्ट्य बघितले, फक्त अमावस्येला होतं, प्रत्येक अमावस्येला नाही. सूर्य चंद्र पृथ्वी अशी स्थिती असावी लागते. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंद. चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये, चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, सूर्य पृथ्वी चंद्र हे एका सरळ रेषेत असायला हवेत, प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. आणि खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे इतका असतो. त्याच्यानंतर आता ग्रहण एक खगोलीय घटना आहे, त्याच्यामध्ये शुभ अशुभ काहीही नसतं, हे सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. पुढे बघा पिधान आणि अधिक्रमण, फक्त टर्म बघायचे आहेत. तर पिधान हे चंद्रामुळे घडते तर अधिक्रमण हे सूर्यामुळे घडते. बघा पिधान चंद्रामुळे निर्माण होतं आणि अधिक्रमण हे सूर्यामुळे घडते. आता पिधान ऑक्युलेशन ही एक अवकाशीय घटना आहे. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो, अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते, यालाच पिधान म्हणतात. वास्तविक खग्रास सूर्यग्रहण हे पिधानाचाच एक प्रकार आहे. आता अधिक्रमण बघा, ट्रान्सिट पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र, कोणते ग्रह बुध किंवा शुक्र यापैकी एखादा आंतरग्रह आला तर अधिक्रमण होते. बघा इथं अधिक्रमण दिलेलं आहे, इथं बुधाचे अधिक्रमण एखादा ठिपक्याप्रमाणे दिसतो, काळपट ठिपक्याप्रमाणे, ह्याला म्हटलं जातं अधिक्रमण. आता इथं दुसरा धडा संपलेला आहे, लगेच आपण तिसरा धडा चालू करायचा आहे, भरती ओहोटी. आता याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे, भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमित होणारी हालचाल आहे. दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते. लक्षात ठेवा, 12 तास 25 मिनिटांनी
भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते. आता याचा थेट संबंध कशाशी आहे भरती ओहोटीचा? सूर्य, चंद्र, पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल. बघा पुन्हा एकदा, भरती ओहोटीचा संबंध सूर्य, चंद्र, पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो. त्याच्यानंतर पुढे केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल. आता परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. ही जी प्रेरणा आहे तिला म्हटलं जातं केंद्रोत्सारी प्रेरणा. कशी असते केंद्रोत्सारी प्रेरणा? केंद्राच्या विरुद्ध दिशेत कार्य करते. आणि इथं बघा, इथं दाखवलेलं आहे केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल. आता जी आहे ते काय आहे? जी गुरुत्वीय बल आहे आणि सी काय आहे? केंद्रोत्सारी बल आहे. इथं जी दिलेलं आहे आणि इथं काय दिलेलं आहे बघा? केंद्रोत्सारी बल दिलेलं आहे. आता भरती ओहोटी, सागर जलाला येणाऱ्या भरती ओहोटीस पुढील घटक कारणीभूत असतात. कधी कधी घटक पण विचारले जातात. भरती ओहोटीला कारणीभूत असणारे घटक: चंद्र, सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल. त्याचबरोबर पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे, परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा, या सर्व गोष्टी ह्या भरती ओहोटी निर्माण होण्यासाठी गरजेच्या आहेत किंवा कारणीभूत आहेत. आता बघा, ज्यावेळेस 0° रेखावृत्तावर भरती असते त्याचवेळी त्याच्या विरुद्ध बाजूला 180° रेखावृत्तावर ही भरती असते. बघा, ज्यावेळी रेखावृत्तांना काटकोन स्थितीत ओहोटी असते, जर भरती 0° व 180° रेखावृत्तावर असेल. बघा काय सांगितलं? 0° रेखावृत्तावर आणि त्याच्या विरुद्ध 180° रेखावृत्तावर भरती असते. बरोबर त्याचवेळी रेखावृत्तांना काटकोन स्थितीमध्ये काय असते? तर ओहोटी असते. इथं बघा, इथं सूर्य आहे, चंद्र आहे, ही जी कन्सेप्ट आहे ते आपण इथं बघणार आहोत. आता इथं बघा, सर्वसाधारणपणे अमावस्येला व पौर्णिमेला सर्वात मोठी असते, तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमीपेक्षा लहान असते. या भरती ओहोटीच्या अनुक्रमाने उधाणाची व भांगाची असे 2 मुख्य प्रकार आहेत. बघा काय सांगितलं? भरती ओहोटीचं आपण काय करत आहोत? तर भरती ओहोटीचे प्रकार, ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होत असते. आणि सर्वसाधारणपणे भरती अमावस्येला व पौर्णिमेला सर्वात मोठी असते, तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमीपेक्षा लहान असते. बघा, अमावस्ये पौर्णिमेला भरती मोठी असते आणि अष्टमीच्या दिवशी लहान असते. जी मोठी भरती असते त्याला उधाणाची भरती म्हटलं जातं आणि जी लहान असते त्याला भांगाची भरती असं म्हटलं जातं. भांगाची भरती ओहोटी आणि उधाणाची भरती ओहोटी. आता पहिली कन्सेप्ट आहे उधाणाची भरती ओहोटी, स्प्रिंग टाईड. बघा आता ह्याच्यामध्ये काय होतं? तर चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एका दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते. बघा, इथं सूर्य आहे, इथं चंद्र आहे, तर या दोन्हीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे तर ते एकाच दिशेनं कार्य करत असतं. आणि अशा वेळी जी भरती येते तर ती उधाणाची, म्हणजे पाण्यामध्ये थोडासा फुगवटा येतो आणि भरती निर्माण होते. बघा, भरती निर्माण होते, याला म्हटलं जातं उधाणाची भरती. आता भांगाची भरती ओहोटी, निप टाईड. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. इथं बघा, उधाणाची भरती ओहोटी विचारली तर सूर्य आणि चंद्र एकाच दिशेत असतात आणि भांगाची भरती ओहोटी विचारलं तर त्यांची स्थिती कशी असते? काटकोन तयार होतो. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये 90° काटकोन स्वरूपात कोन तयार होतो आणि ही जी कंडिशन आहे तर ती आहे भांगाची भरती ओहोटी. आता ह्याच्यामध्ये भरती ओहोटीची कक्षा IMP आहे. खुल्या समुद्रामध्ये भरती ओहोटीची कक्षा 30 सेमी इतकी असते. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेमी इतकी असू शकते. आणि जगभरातील सर्वाधिक भरती ओहोटीची जी कक्षा आहे तर ती कुठे आहे? तर फंडीच्या उपसागरामध्ये आहे आणि जवळजवळ ती 1600 सेंटीमीटर इतकी आहे. आता इथं बघा, भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा कुठं आहे? तर खंबातच्या आखात इथं आहे आणि
त्याची किती आहे विचारलं तर त्याचं उत्तर येईल 1100 सेमी. बघा काय काय बघितलं आपण. खुल्या समुद्रामध्ये भरती ओहोटीची कक्षा 30 सेमी इतकी असते. भारतीय द्वीपकल्पामध्ये ती सुमारे किती आहे म्हणजे साधारण 100 ते 150 असू शकते. भारतामध्येच सर्वात जास्त भरती ओहोटीची कक्षा कुठे आहे विचारलं तर त्याचं उत्तर येईल खंबाटची आखात 1100 सेमी. आणि जगाच्या तुलनेमध्ये जगामध्ये सर्वाधिक भरती ओहोटीची कक्षा कुठं आढळते असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येईल फंडीच्या उपसागरामध्ये उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस. आणि किती असते तर 1600 सेमी इतकी असते. आता भरती ओहोटीमुळे परिणाम काय होतात तर भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्यामुळे मासेमारीसाठी फायदा होतो. त्याचबरोबर पुढे भरती ओहोटीमुळे कचऱ्याचा निचरा होतो, बंदरे गाळाने भरत नाहीत, जहाजे बंदरात आणता येतात, मिठागरात पाणी साठवून त्यापासून मीठ तयार केले जाते. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. आणि भरती ओहोटीमुळे तीव्राची वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते. हे काय आहेत तर भरती ओहोटीमुळे होणारे परिणाम आहेत. त्याच्यानंतर पुढे आता लाटा बघायच्या आहेत आपल्याला. बघा वाऱ्यामुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात आणि हे जे तरंग आहेत तर यांनाच लाटा असं म्हटलं जातं. समुद्रामध्ये जर समुद्र पाहिला असेल तर अशा लाटा उसळताना आपल्याला दिसतात. तर समुद्रामध्ये जे तरंग निर्माण होतात त्यांना लाटा म्हटलं जातं. आता लाटेची रचना बघायचं आहे. तुम्हाला इयत्ता 7वीचं जरी पुस्तक असलं तरी कन्सेप्ट खूप जास्त दिलेले आहेत, त्यामुळं अगदी व्यवस्थित एकदा दोनदा व्हिडिओ तुम्ही रिपीट केला. बघा सुरुवातीला तुम्ही नॉर्मल स्पीडनं पाहू शकताय आणि एकदा जर व्हिडिओ पाहून झाला तर नेक्स्ट टाईम तुम्ही रिवाईज करताना थोडंसं स्पीड जरी वाढवून पाहिलं तर तुमचा वेळही वाचतो आणि कन्सेप्ट समजून घ्यायला पण रिव्हिजन झाल्यामुळं कन्सेप्ट पण चांगल्या प्रकारे समजत असते. किंवा ॲटलिस्ट त्या पुस्तकामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत एवढे तर तुमच्या लक्षात येतं. बघा लाटेची रचना. शीर्ष व खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. उंच भागाला काय म्हटलं जातं शीर्ष म्हटलं जातं आणि खोलगट भाग आहे लाटेमध्ये निर्माण होणारा तर त्याला द्रोणी म्हटलं जातं. वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते. आता लाटेची जी लांबी आहे, उंची आहे, लाटेचा वेग आहे तर ते सर्व कशावर अवलंबून असतात वाऱ्याच्या वेगावर. बघा अशा पद्धतीनं लाटा निर्माण होतात. हा जो उंचवट्याचा भाग आहे याला शीर्ष म्हटलं जातं आणि जो इथं खाली खोलगट भाग आहे याला काय म्हटलं जातं द्रोणी म्हटलं जाते. आणि दोन शीर्ष जे आहेत किंवा दोन द्रोणी यांच्यामधलं जे अंतर आहे तर त्याला काय म्हटलं जातं लाटेची लांबी. आणि शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधली जी उंची आहे तर त्याला काय म्हटलं जातं लाटेची उंची. त्याच्यानंतर पुढे लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण काय आहे तर वारा आहे. त्याच्यानंतर आणखीन कशामुळे लाटा निर्माण होतात तर समुद्राच्या तळाला होणारे भूकंप, ज्वालामुखी याच्यामुळे पण मोठ्या प्रमाणात लाटा निर्माण होतात आणि यांना काय म्हटलं जातं त्सुनामी म्हटलं जातं. आणि अशा प्रकारची त्सुनामी कुठे येऊन गेलेली आहे 2004 साली सुमात्रा या इंडोनेशियातील बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड त्सुनामी लाटा निर्माण झालेल्या आहेत. आता बघा लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते. आता पुळण कशामुळे निर्माण होते तर लाटामुळे निर्माण होते. त्याच्यानंतर पुढे इथं हा धडा संपलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हवेचा दाब बघायचा आहे. हवेचा दाब. वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो. पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य इत्यादी अनेक घडामोडी घडतात. आता बघा हवेचा दाब बघतोय आपण. कन्सेप्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. कळला तर सगळ्या त्या कन्सेप्टला धरून सगळा भाग कळतो, नाही कन्सेप्ट समजला तर काहीही कळत नाही. बघा वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो आणि त्यामुळे पृथ्वीवरील या दाबामुळे वातावरणामध्ये वादळ असेल, पर्जन्य असेल आणि विविध घडामोडी घडत असतात. आता याची जी कारणे आहेत त्याच्यामध्ये हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटक हवेच्या दाबावर परिणाम करतात. आणखीन एक प्रमाण आहे बघा, जिथं तापमान जास्त असतं तिथं हवेचा दाब कमी असतो आणि तापमान कमी असतं तिथं सर्वाधिक हवेचा दाब असतो. म्हणजे तापमान आणि हवेचा दाब यांचं प्रमाण कसं आहे तर व्यस्त आहे. प्रदेशाची उंची व हवेचा दाब. आता इथं बघा हवेतील धुलीकण, बाष्प, जडवायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होत जाते. म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जाऊ तसे हवा विरळ होत जाते आणि हवेचा दाब उंचीनुसार कमी होत जातो. उंचीनुसार हवेचा दाब कसा होतो तर कमी होत जातो. या कन्सेप्टवर प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर पुढे
चौथा धडा पाहतोय आपण. तापमान व हवेचा दाब यांचा काय आहे, जवळचा संबंध आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जिथं तापमान जास्त तिथं हवेचा दाब कमी, जिथं तापमान कमी तिथं हवेचा दाब कसा असतो, जास्त आढळतो. आता पृथ्वीवरील हवादाब पट्टे, ग्रहीय वारे, कटिबंध आपण 7वीच्या पुस्तकामध्ये आता आपण हे 7वीचं बघत आहोत, पण 6वीच्या पुस्तकामध्ये पण हा थोडा संदर्भ आलेला आहे बघा. तर इथं 90° ध्रुवाकडचा भाग आहे, दक्षिणेला विषुववृत्तापासून दक्षिणेला खाली, आणि इथं उत्तरेला 90°चा जो ध्रुवाकडचा भाग आहे तो शीतकटिबंधाचा आहे बघा. 66.5 पासून 90°पर्यंतचा हा जो भाग आहे तो शीतकटिबंधाचा आहे. त्याच्यानंतर विषुववृत्तापासून उत्तरेकडे 23.5 आणि दक्षिणेकडे 23.5 हा जो भाग आहे हा उष्णकटिबंधाचा भाग आहे. त्याच्यानंतर 23.5° उत्तर ते 66.5° उत्तर हा जो भाग आहे मधला, तर हा कशाचा भाग आहे, समशीतोष्ण कटिबंधाचा आहे. आणि सेम इथं दक्षिणेला 23.5° दक्षिण ते 66.5° दक्षिण हा जो भाग आहे तो कशाचा आहे, तर समशीतोष्ण कटिबंधाचा आहे. आता या पूर्ण कन्सेप्टवर ही आकृती आधारलेली आहे. बघा, तुम्हाला एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे, जिथं तापमान जास्त तिथं दाब कसा असतो, दाब कसा असतो, कमी असतो. आणि जिथं दाब जास्त तिथं तापमान कसं असतं, कमी असतं. ह्यांचं प्रमाण जे आहे ते व्यस्त आहे. आता बघा, हा उष्णकटिबंधीय पट्टा आहे, म्हणजे इथं बघा, आता इथं सर्वाधिक काय आहे, तर तापमान आहे. म्हणजे इथं दिलेलं आहे बघा, विषुववृत्तापासून उत्तरेला 5° आणि दक्षिणेला 5°. इथं काय आहे, तर इथं सर्वाधिक तापमान असतं. तापमान सर्वाधिक असेल तर दाब पण कसा असणार आहे, सर्वात कमी असणार आहे. त्यामुळे हा काय झाला, कमी दाबाचा पट्टा झाला. त्याच्यानंतर विषुववृत्तापासून उत्तरेला 25° ते 35°, 25 ते 35° हा आहे बघा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. त्याच्यानंतर 55 उत्तर ते 65 उत्तर हा जो पट्टा आहे तो उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आहे. आणि त्याच्यानंतर पुढे हा ध्रुवीय पट्टा जो आहे तो इथं तापमान खूप जास्त कमी, इथं बर्फ आढळतो त्यामुळे तापमान खूप जास्त कमी. तापमान कमी असेल तर दाब कशा असणार, जास्त असणार. त्यामुळं दोन्ही ध्रुवावर उत्तरेला आणि दक्षिणेला जास्त दाबाचे पट्टे आढळतात. आता हे वारे कसे वाहतात काय हे आपण पुढे पाहणार आहोत. ह्या आकृत्या आहेत पुढे. फक्त तुर्तास एवढं समजून घ्या, जिथं तापमान जास्त असेल तिथं दाब कमी आढळतो, जिथं दाब जास्त आढळेल तिथं तापमान कमी आढळतं. आता विषुववृत्ताला तापमान जास्त आहे, दाब कमी येणार. ध्रुवाला बर्फ आढळतो, तापमान खूप जास्त कमी, त्यामुळे दाब तिथं खूप जास्त आढळतो. आता भूपृष्ठावरील दाब पट्टे. आता विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा फक्त कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात, त्यामुळे या भागात तापमान जास्त आढळते. इथं शब्द काय वापरलेला आहे, फक्त. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यामध्येच, म्हणजे उत्तरेला 23.5° विषुववृत्ताच्या आणि खाली दक्षिणेला 23.5° या दरम्यानच सूर्याची किरणे लंबरूप पडत असतात. सूर्य डोक्यावर असतो, त्यामुळे इथं तापमान जास्त असते आणि ऑब्व्हियसली तिथं काय असणार आहे, दाब कमी असणार आहे. 0° ते 5° उत्तर व दक्षिण हा जो पट्टा आहे तो काय आहे, कमी दाबाचा पट्टा आहे. आता मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. तर बघा, आपण ह्या पूर्ण कन्सेप्ट इथं समजून घेऊ. बघा, विषुववृत्तापासून उत्तरेला 5° आणि खाली दक्षिणेला 5° हा जो पट्टा आहे तो कमी दाबाचा पट्टा आहे. त्याच्यानंतर विषुववृत्तापासून 25° उत्तर ते 35° उत्तर, 25 ते 35 उत्तरेला आणि 25 ते 35 दक्षिणेला हा जो पट्टा आहे तो मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे. विषुववृत्तापासून उत्तरेला 55° पासून 65° पर्यंत आणि दक्षिणेला 55° वरून 65° पर्यंत हा जो पट्टा आहे, हा पट्टा आणि हा पट्टा हा आहे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा. आणि ध्रुवाकडचा जो पट्टा आहे उत्तरेला आणि दक्षिणेला हा आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. तुम्हाला आकृतीतून ते जास्त चांगलं क्लिअर होईल. आता हे सर्व आपण आता आकृतीतून पाहिलेलं आहे. तापमानपट्टे व हवादाब पट्टे यामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे तापमानपट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले आहेत तापमान पट्टे. आणि हवादाब पट्टे सलग नसून कमी व जास्त हवादाबाची क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना वेगवेगळ्या भागात आढळतात. आता परिणाम बघा, जे हवेचे दाब आहेत, हवेच्या दाबाचे खालील परिणाम आहेत. 1 वाऱ्यांची निर्मिती होते, 2 आहे वादळे निर्माण होतात, 3 आरोह पर्जन्याची निर्मिती आणि 4 आहे हवेच्या दाबाचा श्वसनक्रियेवरही परिणाम होतो. आता समदाब रेषा कशाला म्हटलं जातं, प्रश्न येतो. समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने जोडली जातात त्याला समदाब रेषा असं म्हटलं जातं. आता इथं त्याच्यानंतर पुढे इथं आता फक्त हवा, इथं दाब दिलेला आहे. ही आकृती इतकी जास्त महत्त्वाची नाही आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर TET स्पेशली TETच्या परीक्षेसाठी इथं चित्र दिलेलं आहे. हे चित्र कशाचं आहे, तर हवादाब माप
मापक. भूगोलामध्ये इतिहासामध्ये लोगो वगैरे विचारले जातात बघा. आंतरराष्ट्रीय संघटनांचे जे लोगो आहेत तर किंवा चिन्ह आहेत तर त्याची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची असते. 10वी 11वी 12वीच्या पुस्तकामध्ये ते लोगो दिलेले आहेत ते तुम्हाला 100% पडतात. त्याच पद्धतीनं भूगोलाचे पण काही चित्र तुम्हाला विचारले जातात आणि हे कशाचं आहे विचारलं जातं. तर त्याच्यामध्ये हे एक विचारलं जाऊ शकतं. याच्या आधीही विचारलेलं आहे हवादाब मापक. बघा हवादाब मापकाचं कार्य काय, तर हवेचा दाब हा मिलीबार या एककामध्ये मोजला जातो आणि हवेचा दाब मोजण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं तर त्याला काय म्हटलं जातं, हवादाब मापक. त्याच्यानंतर पुढे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वीपृष्ठाकडे ओढली जाते म्हणून समुद्र सपाटीवर हवेचा दाब सर्वाधिक म्हणजे दाब जास्त असतो आणि व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या हवेच्या स्तंभाचे वजन किती असते, 1000 किलोग्रॅम इतके असते. 5वा धडा आपल्याला बघायचा आहे वारे. आता हा पण धडा खूप जास्त IMP आहे. आता इथं वाऱ्यांची मूळ दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, परिवलनामुळे वाऱ्याची बदललेली दिशा. आता परिवलन म्हणजे कुणाचं परिवलन, तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या परिवलनामुळे जी वाऱ्याची दिशा बदललेली आहे तर ती इथं दिलेली आहे. आता इथं बघा हे काय आहे आपलं विषुववृत्त. आपण उत्तर गोलार्धाचा विचार करू. वारे असे वाहत असतात. वारे कसे वाहत असतात, असे वाहत असतात. पण ते आपल्या कुठलं इथं फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळी उत्तर गोलार्ध आहे वारे स्वतःच्या दिशेच्या उजवीकडे वळतात आणि दक्षिण गोलार्धाचा विचार केला तर वारे डावीकडे वळलेले पाहायला मिळतात. आता बघा वारे कधी कसे वाहतात, तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. आता इथं जास्त दाबाचा पट्टा आहे, इथं कमी दाबाचा पट्टा आहे. मग आता इथं पण पुन्हा कमी दाबाचा पट्टा आहे, म्हणजे वारे इकडं वाहणार आणि इकडं जास्त दाबाकडून कमी दाबाकडेच वाहणार. पण हे वारे वाहत असताना ते स्वतःच्या उजवीकडे वळतात. ज्यावेळी वारे इकडं खालच्या दिशेने वाहतात त्यावेळी त्यांची उजवी दिशा इकडं असेल, म्हणजे वारे या दिशेला वळतात. ही झाली उजवी स्थिती. आता वारे ज्यावेळी कमी दाबाकडे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात त्यावेळी ते उत्तरेच्या दिशेने वाहत असतात बघा. त्यावेळी ते स्वतःकडे ज्या उजवीकडे वळतात त्यावेळी त्यांची स्थिती कशी असणार, ही अशी. त्यामुळे इथं हे वारे असं त्यांचं हा जो मार्ग आहे तो उजवीकडे वळल्यावर हा असा दिसेल आणि इकडं उजवीकडे वळल्यानंतर हा मार्ग तुम्हाला असा दिसेल. आता इथं ध्रुवावर पुन्हा जास्त दाबाचा पट्टा असतो आणि या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात, पुन्हा ते उजवीकडे वळतात. म्हणजे ही जी स्थिती आहे ती सेम स्थिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल बघा. आणि इथं काय आहे, वारे असे वाहत आहेत आणि या दोन्ही स्थितीमध्ये वारे खालच्या दिशेने वाहत आहेत. आता दक्षिण गोलार्धाचा विचार केला, पुन्हा इथं जास्त दाबाचा पट्टा आहे आणि फक्त एकच लक्षात ठेवायचं, जास्त दाबाचा पट्टा इथं आहे, इथं जास्त दाबाचा पट्टा आहे, इथं कमी दाबाचा, इथं कमी दाबाचा. म्हणजे वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाकडे हे इकडं असे वाहणार. इथं कमी दाबाचा पट्टा असेल तर तो पुन्हा इथूनच वाऱ्यांची दिशा कशी असणार आहे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. त्यामुळे बघा इथं विषुववृत्ताकडे कमी दाबाचा पट्टा आहे, हा जो जास्त दाबाचा पट्टा 30 अंशावर आहे, इथून वारे हे असे वाहत असतात इकडं कमी दाबाच्या पट्ट्याकडे. पण दक्षिण गोलार्धात असल्यामुळे ते स्वतःच्या डावीकडे वळतात आणि त्यांची डावी दिशा म्हणजे ते असे वाहतात. म्हणजे कुठून वाहतात बघा, आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. ही जर वाऱ्यांची दिशा आपण बघितली तर ईशान्येकडून नैऋत्येकडे ही दिशा होते आणि ही दिशा आहे आग्नेयेकडून वायव्येकडे. पुढे ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये ह्या दिशा पण तुमच्या क्लिअर होतील. आता पुन्हा ज्यावेळी दक्षिण गोलार्धामध्ये जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60 अंशाच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे ज्यावेळी वारे वाहतात त्यावेळी ते दक्षिणेकडे वळतात बघा. आणि त्या असे वाहत असताना पुन्हा आपल्या डावीकडे वळतात. त्यामुळे त्यांची डावीकडे वळल्यानंतर ते कसे होतात, वायव्येकडून आग्नेयेकडे ही त्यांची कंडिशन असते बघा. इथं आग्नेयेकडून वायव्येकडे, इथं वायव्येकडून आग्नेयेकडे, इथं पुन्हा. आता इथं जशी सेम कंडिशन आहे तीच इथं असणार आहे आग्नेयेकडून वायव्येकडे. आणि इथं काय कसं सांगितलं आपण, ईशान्येकडून नैऋत्येकडे आणि इथं मध्ये फक्त नैऋत्येकडून ईशान्येकडे आणि पुन्हा इथं सेम असेल ईशान्येकडून नैऋत्येकडे. त्याच्यानंतर पुढे हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात. सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे वेगाने वाहतात. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास नॉट्स या परिमाणात मोजला जातो. वाऱ्याचा वेग कसा मोजला जातो, नॉट्समध्ये मोजला जातो. आता मगाचीच आकृती दिलेली आहे. आता इथं जे वारे आहेत, ग्रही वारे, पुरीय वारे, तर हे आपल्याला वारे बघायचे आहेत बघा. इथं विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे,
इथं हे विषुववृत्त आहे 0 अंशापासून उत्तरेकडे 5 अंश आणि दक्षिणेकडे 5 अंश. हा जो पट्टा आहे तो आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. इथं पुन्हा जास्त दाबाचा पट्टा इथं डार्क निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिलेला आहे. वारे वाहताना हे आता इथं असे वारे वाहतात बघा, म्हणजे 25 अंश ते 35 अंश इथून जे वारे या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून, दक्षिणेला पण मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे उत्तर दक्षिणेकडून जे वारे वाहतात उत्तर आणि दक्षिण गोलार्धातून, तर त्या वाऱ्यांना काय म्हटलं जातं? पूर्वीय वारे म्हटलं जातं. अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. कळली तर पटकन कळते, नाही तर कळत नाही. बघा, इथं विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे, इथं मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे, दोन्हीकडे उत्तरेला आणि दक्षिणेला. तर या दोन्ही गोलार्धामध्ये विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वारे असे वाहतात, हे वारे असे वाहतात. तर या वाऱ्यांना काय म्हटलं जातं? पूर्वीय वारे म्हटलं जातं. आता बघा, आता ह्या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबा, इथं उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आहे, त्याचं स्थान बघा 55 अंश अक्षवृत्तापासून 65 अंश अक्षवृत्तापर्यंत उत्तरेला आणि दक्षिणेला, 55 अंश दक्षिण आणि 65 अंश दक्षिण. हा जो पट्टा आहे, तर इथं जास्त मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे उपध्रुवीय कमी दाबाकडे वाहतात. इथं पण मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे उपध्रुवीय कमी दाबाकडे वाहतात. हा जो पट्टा आहे याला काय म्हटलं जातं? पश्चिमी वारे म्हटलं जातं. पश्चिमी वारे. आणि ध्रुवाकडून उपध्रुवीय कमी दाब पट्ट्याकडे जे वारे वाहतात 90 अंशाचा हा जो भाग आहे 80 ते 90 अंश, इथं 80 ते 90 अंश, तर इथं उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे जे वारे वाहतात याला म्हटलं जातं ध्रुवीय वारे. बघा, इथं पूर्वीय वारे आहे, इथं पश्चिमी वारे आहेत आणि इथं ध्रुवाच्या तिथं आहेत ते ध्रुवीय वारे. आणि वायुदाब पट्टे व ग्रहीय वारे दिले. आता ग्रहीय वारे म्हणजे काय बघा, पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर वारे वाहतात आणि यांना काय म्हटले जातात? वर्षभर नियमित वारे वाहतात आणि हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. आणि पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे तिन्ही पण ग्रहीय वाऱ्यांचे प्रकार आहेत. बघा, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे हे सर्व तिन्ही काय आहेत? तर ग्रहीय वारे म्हणून ओळखले जातात. आता त्याच्यानंतर त्याच्या दिशा ते तुम्ही आकृतीतून पाहून घ्या. ईशान्येकडून आपण सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं हे आपलं सगळं झालेलं आहे. आता दक्षिण गोलार्धामध्ये बघा, तर 40 अंश दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. आता दक्षिण गोलार्धामध्येच का? तर ज्यावेळी पृथ्वी गोल काढला जातो, हे विषुववृत्त आहे, विषुववृत्तापासून उत्तरेला उत्तर गोलार्ध आहे, खाली दक्षिणेला दक्षिण गोलार्ध आहे. आपण 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहिलं, उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचं प्रमाण जास्त आहे, दक्षिण गोलार्धामध्ये महासागरांचं प्रमाण जास्त आहे. आणि हे 40, 50, 60 हे आपण दक्षिण गोलार्धाचा फक्त विचार करतोय. बघा, दक्षिण गोलार्धामध्ये 40 अंश दक्षिण अक्षांशापलीकडे जे वारे वाहतात ते गरजणारे 40 म्हणून ओळखले जातात. आणि हे गरजणारे 40, खवळलेले 50, किंचाळणारे 60 यांची हे कुठे वाहतात जर विचारलं तर ते पूर्णपणे दक्षिण गोलार्धामध्ये वाहतात. आता 50 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहतात, त्यांना काय म्हटलं जातं? खवळलेले 50, कारण त्यांना जमिनीचा, डोंगरांचा कोणताही अडथळा नसतो, त्यामुळे स्ट्रेट हे वारे वाहत असतात, त्यामुळे त्यांचा वेग प्रचंड असतो आणि वेगावरूनच त्यांना नावे पडलेले आहेत. तर 40 अंशावर जे वारे वाहतात त्यांना गरजणारे 40, 50 अंश दक्षिणेला दक्षिण गोलार्धात वाहणारे वारे त्यांना खवळलेले 50 आणि 60 अंश दक्षिणेला किंवा दक्षिण गोलार्धामध्ये जे वारे वाहतात त्यांना काय म्हटलं जातं? किंचाळणारे 60. आता स्थानिक वारे. काही वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात. आता दरीय वारे. दरीय वारे बघा, दरीकडून पर्वत शिखराकडे जे वारे वाहतात त्यांना काय म्हटलं जातं? दरीय वारे. आणि पर्वत शिखराकडून कडे जे वारे वाहतात त्यांना काय म्हटलं जातं? तर पर्वतीय वारे. त्याच्यानंतर बघा, आता पर्वतीय वारे वैशिष्ट्य दिलेले आहेत. रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते, दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो, पर्वतावर दाब जास्त असतो आणि पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात आणि दरीय वारे सूर्योदयानंतर. त्याच्यानंतर पुढे विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस 5 अंशाचा जो पट्टा आहे तर त्याला काय म्हटलं जातं? विषुववृत्तीय शांत पट्टा, डोल्ड्रम असंही म्हटलं जातं. आणि कर्क आणि मकर वृत्ताच्या दरम्यान 25 अंश ते 35 अंशा दरम्यानचा जो पट्टा आहे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धला, तर त्याला काय म्हटलं जातं? अश्व अक्षांश असं, हॉर्स लॅटिट्यूड म्हटलं जातं. अतिशय महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. विषुववृत्तापासून 5 अंश उत्तर दक्षिण जो पट्टा आहे, ही विषुववृत्त जर आपण काढलं तर इथं 5 अंश उत्तर दक्षिण हा जो पट्टा आहे याला म्हटलं जातं
डोलड्रम किंवा विषुववृत्तीय शांत पट्टा आणि इथं 25 ते 35 हा जो पट्टा आहे उत्तरेला आणि दक्षिणेला याला काय म्हटलं जातं अश्व अक्षांश हॉर्स लॅटिट्यूड म्हटलं जातं. आता खारे वारे आणि मतलई वारे बघा खारे वारे म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात त्याला काय म्हटलं जातं खारे वारे म्हटलं जातं आणि जमिनीकडून समुद्राकडे जे वारे वाहतात त्यांना काय म्हटलं जातं मतलई वारे म्हणतात. मतलई वारे जे कधी वाहतात तर रात्री आणि खारे वारे दिवसा. त्याच्यानंतर पुढे दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा ह्याच आता खारे वारे आणि मतलई वारे हे कन्सेप्ट इथं दिलेल्या आहेत. आता स्थानिक वारे खूप जास्त IMP आहे. तुम्ही MPSC पासून अगदी खाली गटकपर्यंत सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जातो. अतिशय IMP कन्सेप्ट आहे. भूगोलामधील स्थानिक वारे विचारले जातं. लू काय आहे उष्ण व कोरडे जगातील प्रमुख स्थानीय वारे लू उष्ण आणि कोरडा आहे आणि कुठं वाहतात तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातून. सिमूम हे जे स्थानिक वारे आहे तर ते उष्ण कोरडे आणि विनाशकारी आहे. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून वाहतात. चिनूक वारे उबदार आणि कोरडे आहे. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या उतारावरून वाहतात. मिस्ट्रल हे थंड आणि कोरडे वारे आहे. स्पेन आणि फ्रान्स व भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात. बोरा स्थानिक वारे थंड आणि कोरडे आहे. आल्प्स पर्वताच्या उतारावरून वाहतात. पाम्पेरू स्थानिक वारे दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशातून वाहतात. थंड आणि कोरडे आहेत. फॉन स्थानिक वारे उष्ण व कोरडे आहेत. हे आल्प्स पर्वताच्या उत्तर भागामध्ये वाहतात. आता हंगामी वारे बघा जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. आता इथं बघा आता मोसमी वारे इथं काय दिलेलं आहे जास्त दाबाचा पट्टा हे पिवळसर दिसत आहे हा जास्त दाबाचा पट्टा आहे. हे गुलाबी भाग दिसत आहे हा कमी दाबाचा पट्टा आहे. आपण म्हटल्याप्रमाणे वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाकडे वाहतात. इथं बघा इथं हा आपला भारत आहे आणि इथं हिंदी महासागरचा भाग आहे. आग्नेय वारे बघा ज्यावेळी हे वारे असे वाहत येतात त्यावेळी हे नैऋत्येकडून असे वाहतात. नैऋत्येकडून भारताकडे म्हणजे ह्याला आपण नैऋत्य मोसमी वारे म्हणतो. आणि इथं जास्त दाबाचा पट्टा आहे. इथं बघा कमी दाबाचा पट्टा आहे. पुन्हा इथं जास्त दाबाचा पट्टा आहे. आणि ज्यावेळी हे वारे इकडून येत असतात त्यावेळी त्यांना काय म्हटलं जातं ईशान्य मोसमी वारे. आणि हे नैऋत्येकडून वाहत असतात ही कंडिशन दिलेली आहे फक्त तर त्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हटलं जातं. आता मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे वारे आणि मतलई वारेच आहेत. भारतीय उपखंडातील होणारी बहुतांशी वृष्टी म्हणजे जो भारतामध्ये पाऊस पडतो तो नैऋत्य दिशेकडून वाहणारे जे नैऋत्य मोसमी वारे आहेत तर त्यांच्यापासून जून आणि सप्टेंबर दरम्यान पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. आता भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे जे वारे वाहू लागतात त्यांना काय म्हटलं जातं ईशान्य मोसमी वारे. त्याच्यानंतर बघा आता आवर्त बघायचं आहे. आवर्त एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. वाऱ्यांचाच एक प्रकार आहे आवर्त. इथं बघा इथं दाब कमी आहे आणि आवर्त यल या अक्षराने लिहिले जातात आणि इथं बाजूला काय आहे तर जास्त दाब आहे. म्हणजे वारे कसे वाहणार जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हे काय आहे आवर्त. त्याच्यानंतर चक्रीवादळे. आता चक्रीवादळे बघा तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान चीन आणि फिलिपाईन्स इथं किनाऱ्यालगत जी वादळे निर्माण होतात तर त्यांना टायफून म्हटलं जातं. त्याच्यानंतर कॅरेबियन समुद्रामध्ये जी चक्रीवादळे निर्माण होतात तर त्यांना हॅरिकेन्स म्हटलं जातं. बघा जपान चीन फिलिपाईन्स इथं जी चक्रीवादळे निर्माण होतात त्यांना टायफून म्हटलं जातं. कॅरेबियन समुद्रात जी चक्रीवादळे निर्माण होतात त्यांना हरिकेन्स म्हटलं जातं. त्यांचा वेग विचारला तर 60 किलोमीटर इतका आहे. टायफून विनाशकारी असतात आणि हरिकेन्स विनाशकारी नसतात. हा दोन्हीमधला फरक आहे. जसं आवर्त बघितलं जास्त दाबाकडून कमी दाबाकडे कमी दाब केंद्रापाशी असतो तसं आता प्रत्यावर्ताची जी स्थिती आपण पाहिली चित्राच्या माध्यमातून बघा उलट स्थिती आहे. इथं केंद्रापाशी कमी दाब असतो आजूबाजूला जास्त दाब आहे. याच्या उलट स्थिती जास्त दाब केंद्राच्या ठिकाणी आहे आणि बाजूला कमी दाब आहे. म्हणजे इथं केंद्राकडून इकडं परिघाकडे वारे वाहतात. आणि प्रत्यावर्त कसं लिहिलं जातं बघा केंद्रभाग एच सारखं लिहिलं जातं. इथं दिलेलं आहे बघा. प्रत्यावर्ताचा केंद्रभाग यच या अक्षराने दाखवतात. आता वादळांना नाव देण्याची जी प्रथा आहे महासागराच्या अवतीभोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावानुसार ही यादी तयार करतात. वाऱ्याचा वेग 33 नॉट्स किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळाला नाव देण्यात येते. वाऱ्याचा वेग किती पाहिजे 33 नॉट्स म्हणजे जवळजवळ 60 किलोमीटर प्रति तास इतका जर वाऱ्याचा वेग असेल तर त्याला नाव देण्याची पद्धत आहे. अशा पद्धतीने इथं हा धडा पण संपलेला आहे.
बघा निम्मा आपण कव्हर केलेला आहे. 6वा धडा आपण पाहायचा आहे नैसर्गिक प्रदेश. आता नैसर्गिक प्रदेशामध्ये महत्त्वाचे जे कन्सेप्ट आहेत तर तो भाग वर झालेला आहे. आता आपण फक्त इथं टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश फक्त ओझरतं पाहून घेऊ. टुंड्रा प्रदेश बघा 65° ते 90° अक्षवृत्ताच्या दरम्यान जो भाग आहे त्याला टुंड्रा प्रदेश म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये कोणते कोणते ठिकाणे येतात तर त्याच्यामध्ये ग्रीनलँड आहे, उत्तर अमेरिका आहे, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप आणि उत्तर आशियाचा भाग हा टुंड्रा प्रदेशामध्ये येतो. तैगा प्रदेश 55° उत्तर ते 65° उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान जो भाग आहे तर त्याला तैगा प्रदेश म्हटलं जातं. अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंत आणि युरेशिया म्हणजे युरोप आणि आशियाचा काही भाग तैगा प्रदेशामध्ये येतो. त्याच्यानंतर गवताळ प्रदेश. आता गवताळ प्रदेश हे खूप जास्त IMP आहे बघा. गवताळ प्रदेश ह्याच्यामध्ये स्टेप्स व प्रेरी 30° ते 55° उत्तर व दक्षिण यांच्या दरम्यान खंडाच्या आतील भागात गवताळ हे प्रदेश आढळतात. आता युरेशिया, आशिया आणि युरोप यांच्यामधले जे गवताळ प्रदेश आहेत त्यांना स्टेप्स म्हटलं जातं. दक्षिण आफ्रिकेमध्ये जे गवताळ प्रदेश आहेत त्यांना व्हेल्ड म्हटलं जातं. दक्षिण अमेरिकेमध्ये जे गवताळ प्रदेश आहेत त्यांना पंपास म्हटलं जातं. उत्तर अमेरिकेमधले गवताळ प्रदेश त्यांना प्रेरी म्हटलं जातं. आणि ऑस्ट्रेलियामध्ये जे गवताळ प्रदेश आहेत त्यांना डाऊन्स म्हटलं जातं. परत एकदा बघा, युरोप आशिया गवताळ प्रदेश स्टेप्स म्हणून ओळखले जातात. दक्षिण आफ्रिकेतील गवताळ प्रदेश व्हेल्ड म्हणून ओळखले जातात. दक्षिण अमेरिकेतील पंपास, उत्तर अमेरिकेतील प्रेरी आणि ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश डाऊन्स या नावाने ओळखले जातात. आता उष्ण वाळवंटी प्रदेश बघा 20° ते 30° अक्षवृत्ताच्या दरम्यान विषुववृत्तापासून खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. उत्तर आफ्रिकेमध्ये वाळवंटी प्रदेशला सहारा म्हटलं जातं. उत्तर अमेरिकेमध्ये कोलोरॅडो म्हटलं जातं. दक्षिण अमेरिकेमध्ये वाळवंटी प्रदेशला, उष्ण वाळवंटी प्रदेशांना अटाकामा म्हटलं जातं. आशियामध्ये थरची वाळवंट आढळतात आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कलहारी वाळवंट आढळतात. बघा परत एकदा, उत्तर आफ्रिकेमध्ये सहारा वाळवंट आढळतं. उत्तर अमेरिकेमध्ये कोलोरॅडो वाळवंट, दक्षिण अमेरिकेमध्ये अटाकामाची वाळवंट, आशियामध्ये थरची वाळवंट आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कलहारी उष्ण वाळवंटी प्रदेश आढळतात. आता गवताळ प्रदेश सुदान. आता ह्याच्यामध्ये उत्तरेस व दक्षिणेस 5° ते 20° अक्षवृत्त दरम्यान आफ्रिकेमधील सुदान गवताळ प्रदेश विचारले तर त्यांना सॅवाना म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियामधील सुदान गवताळ प्रदेश क्वीन्सलँड म्हणून ओळखले जातात. आफ्रिकेमधील सुदान गवताळ प्रदेश दक्षिण पार्कलँड म्हणून ओळखले जातात. दक्षिण अमेरिकेतील जे गवताळ प्रदेश आहेत सुदान तर त्यांना लॅनोज आणि कॅम्पोज या नावाने ओळखलं जातं. आता विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस 5° अक्षवृत्ताच्या दरम्यान म्हणजे डोल्ड्रम प्रदेश आहे. याच्यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गिनी, कांगो किनारा आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांचा समावेश होतो. बघा CTT ची जर तुम्ही तयारी करत असाल, तुम्हाला विषुववृत्तीय प्रदेशामध्ये डायरेक्टली प्रश्न न विचारता याच्यामध्ये सिंगापूर असेल, इंडोनेशिया असेल, ॲमेझॉनचे खोरे अशा पद्धतीनं तुम्हाला फिरवून प्रश्न विचारले जातात. विषुववृत्तीय प्रदेश असं न विचारता. त्यामुळं विषुववृत्त प्रदेशामध्ये कोणते भाग येतात एवढं तरी आपल्याला माहीत असायला हवं. त्याच्यानंतर पुढे आता इथं हा मॅप आपण बघू. आता विषुववृत्तीय प्रदेश. विषुववृत्तीय प्रदेश बघा, दक्षिण अमेरिकेमध्ये ग्रीन भाग हा दिलेला आहे तर विषुववृत्तीय प्रदेशाचा भाग आहे. इथं आफ्रिकेमधील काही भाग आहे. इथं भारतामध्ये इथं येणार नाही, विषुववृत्तीय प्रदेश नाही. आपला भारतीय जो प्रदेश आहे तो मोसमी प्रदेश आहे. बघा मोसमी प्रदेश आहे आणि पर्वतीय प्रदेश आहे भारतीय जो भाग आहे तो. त्याच्यानंतर गुलाबी रंगाचा जो भाग आहे तर हा जो भाग दिलेला आहे पिवळसर आणि गुलाबी हा आहे समशीतोष्ण गवताळ प्रदेशाचा प्रदेश आहे, स्टेप्स व सेंट लॉरेन्सचा. त्याच्यानंतर ह्या फक्त तुम्ही पाठ्यपुस्तक ज्यावेळी पाहत असता याची PDF मी तुम्हाला टाकून देईन टेलिग्रामला, तिथून या गोष्टी तुम्ही जस्ट पाहून ठेवू शकता. प्रश्न कसाही फिरवून विचारला तरी आपल्याला ते आलं पाहिजे, त्यामुळे नकाशा वाचन काय असतं महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर पुढे आता उष्ण वाळवंटी प्रदेशात पशुपालन करतात. वाळवंटी प्रदेशात लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे असते. गवताळ प्रदेशात मांसभक्षक प्राणी आढळतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं, मान्सून प्रदेशात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात. विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूड, कटाई, डिंक, मध, रबर, लाख गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतात. तैगा प्रदेशातील वनामध्ये मऊ लाकूड आढळते, त्यामुळे तेथे प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो. टुंड्रा प्रदेशामध्ये फक्त शिकार आणि मासेमारी करावी लागते. त्याच्यानंतर वाळवंटावरून वाहणारे वेगवान वारे तेथील वाळू उचलून त्याच्या टेकड्या तयार करतात. त्यांनाच काय म्हटलं जातं इंग्रजीत
इंग्रजीमध्ये ड्यून्स म्हटलं जातं आणि काही ड्यून्स हे 200 मीटर इतकेही असू शकतात. ड्यून्सचा अर्थ काय आहे तर वाळूच्या टेकड्या. त्याच्यानंतर पुढे इथं हा धडा संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पुढचा धडा मृदा. आता मृदा ह्याच्यामध्ये पण महत्त्वाचं आहे मूळ खडक. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेला बेसाल्ट हा काय आहे मूळ खडक आहे आणि या खडकाचे विदारण होऊन काय होते मृदा तयार होते आणि या मृदेला रेगूर मृदा या नावाने ओळखलं जातं. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. दक्षिण भारतामध्ये ग्रेनाइट आणि नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. रेगूर मृदा बेसाल्ट खडकापासून निर्माण होते. ग्रेनाइट व नीस या दोन खडकामुळे तांबडी मृदा तयार होते. आता प्रादेशिक हवामान विदारण अपक्षय होणे हा मृदा निर्मितीमधील पहिला टप्पा आहे. बघा मातीची ज्यावेळी निर्मिती होत असते तर मृदा निर्मिती तर त्याच्यामधला पहिला टप्पा आहे विदारण आणि विदारणलाच अपक्षय असंही म्हटलं जातं. आणि विदारण प्रक्रिया अपक्षयाची जी प्रक्रिया आहे ती त्या प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असते. आता उदाहरण दिलेलं आहे सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये हवामान दमट आहे त्यामुळे तिथे बेसाल्ट या खडकाचे अपक्षालन किंवा लिचिंग होऊन जांभी मृदा तयार होते. त्याच्यानंतर गांडूळ सहस्त्रपात पैसाकिडा वाळवी गोम मुंग्या इत्यादी अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास काय म्हटलं जातं ह्युमस म्हटलं जातं. विघटित पदार्थ म्हणजेच ह्युमस. त्याच्यानंतर उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. त्याच्यानंतर मृदा म्हणजे माती नव्हे. बघा इथं कन्सेप्ट दिलेले आहे. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. या उलट माती काय आहे एक पदार्थ आहे. त्याच्यानंतर आता महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं कोणती मृदा आढळते पटकन आपण पाहून घेऊ. बघा ही जी मृदा दिलेली आहे ही जाडीभरडी मृदा आहे. इथं सर्व भागामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या बघा नाशिकचा थोडा भाग धुळे जळगाव औरंगाबाद अहमदनगर बीड सातारा सोलापूर सांगली उस्मानाबाद इथं नाही तर लातूरला बघा हिंगोलीला आढळते वाशिमला आहे यवतमाळला आहे अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर भंडाऱ्याचा काही भागामध्ये जाडीभरडी मृदा आढळते. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या ह्या सर्व पट्ट्यामध्ये जेवढे जिल्हे येतात त्या सर्व जिल्ह्यामध्ये तुम्हाला काळी रेगूर मृदा आढळते कारण महाराष्ट्राचा बहुसंख्या भागामध्ये बेसाल्ट खडक आढळतो. त्यामुळे बेसाल्ट खडकापासून जी मृदा तयार होते त्याला रेगूर मृदा म्हटलं जातं. त्याला काळी मृदा असंही म्हटलं जातं. त्यामुळे बहुसंख्य जिल्ह्यामध्ये तुम्हाला काळी मृदा महाराष्ट्रामध्ये दिसेल. आता पिवळसर तपकिरी मृदा आहे ती नाशिकमध्ये आढळते. त्याच्यानंतर इथं अहमदनगरच्या थोड्या भागामध्ये आहे ठाणेचा थोडा भाग आहे पुण्याच्या थोड्या भागामध्ये साताऱ्याचा थोडा भाग आहे कोल्हापूरच्या थोड्या भागामध्ये इथं पिवळसर तपकिरी मृदा जिथं डोंगराळ प्रदेश आहे तर तिथं आढळते. त्याच्यानंतर जांभी मृदा बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर इथं नाशिकचा थोडासा भाग आणि गडचिरोलीचा हा जो थोडासा भाग आहे तर इथं लाल रंगाची जांभी मृदा तुम्हाला पाहायला मिळेल आणि गुलाबी रंगाची ही गाळाची मृदा जिथं मुंबई जिल्हा मुंबई शहर म्हणजे जिथं समुद्राचा जो भाग आहे तर तिथं तुम्हाला इथं किनारपट्टीच्या भागामध्ये मुंबई उपनगर मुंबई शहर जिल्हा तर इथं तुम्हाला किनारपट्टीची गाळाची मृदा पाहायला मिळेल किनारपट्टीवरील गाळाची मृदा. त्याच्यानंतर पुढे राज्यात मृदेचे 5 प्रमुख प्रकार आढळतात. जाडीभरडी मृदा पश्चिम भागामध्ये घाटमाथ्यावर ही मृदा आढळते. ह्याच्यामध्ये अजंठा बालाघाट महादेव डोंगर आणि ह्याच्यामध्ये ह्युमसचे प्रमाण कसे असते नगण्य म्हणजे अजिबात नसते. पुढचा मृदा प्रकार आहे काळी मृदा. दख्खनच्या पठारावर पश्चिम भागात काळी मृदा तर पूर्व भागात मध्यम काळी अशा प्रकारची मृदा आढळते. जांभी मृदा तिसरा भाग सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. जांभी मृदा किनारपट्टीवरील गाळाची मृदा बघा कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु अतिवेगवान असतात त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो आणि तिथं काय आहे तर इथं दलदलीची मृदा आढळते. धरमतर पनवेल या परिसरामध्ये पिवळसर तपकिरी मृदा चंद्रपूर भंडाऱ्याचा पूर्व भाग या भागामध्ये आढळून येते. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आहे आंबा बीड जिल्ह्यातील सीताफळ बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा बीड जिल्ह्यातील सीताफळ आणि नागपूरची संत्री यांना GI टॅग मिळालेले उत्पादने ती आहेत. त्याच्यानंतर इथं हा धडा पण संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा धडा बघायचा आहे 8 नंबरचा ऋतू निर्मिती. याच्यामध्ये 21 जून आणि 22 डिसेंबर याच्यामध्ये बघा ह्या ज्या कालावधीमध्ये सूर्य काय होतो दक्षिणेकडे सरकतो आणि हा जो कालखंड आहे याला दक्षिणायन म्हणून ओळखलं जातं. 22 डिसेंबरपासून 21 जून हा जो पिरियड आहे तर जून
बघा 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत उत्तरायण चालू होते आणि सूर्याच्या या भ्रमणाला काय म्हटलं जातं म्हणजे बघा सूर्याभोवती सर्व ग्रह उपग्रह फिरत असतात पण पृथ्वी फिरत असते, त्यामुळं कदाचित आपल्याला सूर्य फिरत आहे असा जो भास होतो याला काय म्हटलं जातं सूर्याचं भासमान भ्रमण. त्याच्यानंतर दैनिक भासमान भ्रमण हे परिवलनाशी निगडित आहे आणि वार्षिक भासमान भ्रमण हे परिभ्रमण गतीशी निगडित आहे. त्याच्यानंतर पुढे आयन दिन या कन्सेप्ट आता इथं पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर पृथ्वीची उपसूर्य आणि अपसूर्य स्थिती मगाशी आपण बघितलं. उपसूर्य म्हणजे पृथ्वी आणि आता पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य उपभू अपभू चंद्राची स्थिती बघितली तसं सेम आहे. तर बघा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते ही जी स्थिती आहे त्याला उपसूर्य स्थिती म्हटलं जातं. पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असणे ही जी स्थिती आहे त्याला काय म्हटलं जातं अपसूर्य स्थिती म्हटलं जातं. आता अपसूर्य स्थिती हे अंतर जास्त आहे तुलनेने याच्यापेक्षा. तर इथं बघा सूर्य आणि पृथ्वी ही अपसूर्य स्थिती आहे, ही आहे उपसूर्य स्थिती. आणि इथं काय असणार सूर्य आणि पृथ्वी जवळ असेल तर तिथं उन्हाळा असणार आणि अपसूर्य स्थितीमध्ये काय असणार हिवाळा असणार. त्याच्यानंतर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या काळामध्ये सूर्याची किरणे लंबरूप पडतात आणि याच वेळी उत्तर व दक्षिण भागात दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात आणि ही काय आहे तर संपात स्थिती आहे. बघा सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव दोन्ही समान अंतरावर आहेत आणि ही कंडिशन ज्या दिवशी असते तर त्याला संपात दिन असं म्हटलं जातं. बघा 21 मार्च ते 21 जून या कालावधीत वसंत ऋतू, 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत शरद ऋतू असतात. 21 मार्च हा दिवस वसंत संपात आणि 23 सप्टेंबर हा दिवस शरद संपात म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर 21 मार्च व 23 सप्टेंबर या संपात दिनी सूर्यकिरणे लंबरूप पडतात. बघा विषुववृत्तावर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या संपात दिनी सूर्यकिरणे काय होतात लंबरूप पडत असतात. त्याच्यानंतर 21 जून आणि 22 डिसेंबर या तारखांना अनुक्रमिक कर्कवृत्तावर 21 जूनला कर्कवृत्तावर आणि 22 डिसेंबरला मकर वृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात आणि या दिवसांना काय म्हटलं जातं आयन दिन. बघा पृथ्वीचा गोल आपण जर काढला पृथ्वी गोल काढला तर इथं कर्कवृत्तावर 21 जूनला आणि इथं मकर वृत्तावर 22 डिसेंबरला काय होतं सूर्याची किरणे लंबरूप पडतात. या दिवसांना आयन दिन म्हणून ओळखलं जातं. उत्तर गोलार्धात 21 जून सर्वात मोठा दिवस असणार आहे आणि हा आयन दिन 22 डिसेंबरचा दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस असणार आहे. ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम पृथ्वीचा अक्ष कललेला नसता तर पृथ्वीवर सगळीकडे ती स्थिती कायम राहिली असती. त्याच्यानंतर भारतात विशिष्ट काळात पाऊस पडतो त्यामुळे उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून आणि हिवाळे हे 4 ऋतू मानले जातात. तर युरोप आणि उत्तर अमेरिकेत उन्हाळा शरद हिवाळा आणि वसंत हे 4 ऋतू मानले जातात. आता उत्तर ध्रुवावर ज्यावेळी थंडी वाढते त्यावेळी बघा आर्टिक टर्न आणि सायबेरियन क्रेन किंवा क्रॉन्च हे जे पक्षी आहेत तर ते भारतामध्ये येतात. त्याच्यानंतर आता कृषीमध्ये पण टी स्पेशली टीईटीसाठी मंडई बागायती शेती वगैरे हे प्रश्न आलेले आहेत. आता कृषीशी संबंधित व्यवसाय दिलेले आहेत. पशुपालन आहे, गुरेपालन आहे, त्याच्यामध्ये शेळी व मेंढीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, रेशीम शेती आहे. आता रेशीम शेतीमध्ये ह्या पण बाकी सगळे जनरल कन्सेप्ट दिलेले आहेत. तुतीचे झाड कमीत कमी 15 वर्षे तरी जिवंत राहते. रेशीम शेती करण्यासाठी तुतीचे झाड लागते आणि या तुतीच्या झाडाचा जीवनमान कालावधी जो आहे तो आहे 15 वर्षाचा. त्याच्यानंतर मधमाशी पालन आहे, मत्स्यपालन आहे, रोपवाटिका व्यवसाय आहे. तर कृषी संबंधित जे व्यवसाय आहेत तर ते सर्व व्यवसाय इथं दिलेले आहेत. आता आपल्याला जे महत्त्वाचं आहे तर ते बघा हरितगृह शेती. हरितगृह शेती म्हणजे जी फुलं आहेत महत्त्वाची लिली जरबेरा तर यांच्यासाठी हरितगृह शेती चा वापर केला जातो. सांगाडा आणि प्लास्टिकचा कागद गरजेचे असतात हरितगृह शेतीसाठी. आता आपल्याला जिथून प्रश्न येतात ते हा आपल्याला चार्ट माहीत पाहिजे. शेतीचे प्रकार बघा निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. निर्वाह शेतीमध्ये परत 2 पोट प्रकार येतात, स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. स्थलांतरित शेती म्हणजे काय एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित स्वरूपाची त्याला झूम शेती. भारतामध्ये पण झूम शेती प्रसिद्ध आहे. स्थलांतरित शेतीमध्ये झूम शेती प्रकार प्रसिद्ध आहे. तर ती जी शेती केली जाते स्थलांतरित स्वरूपाची त्याला स्थलांतरित शेती म्हटलं जातं. सखोल शेती आता आपण पाहणार आहोत. व्यापारी शेतीमध्ये 4 पोट प्रकार आहेत. याच्यामध्ये एक आहे विस्तृत शेती, दुसरा आहे मळ्याची शेती, 3 आहे मंडई बागायती शेती आणि 4
आहे फलोद्यान शेती. आता निर्वाह शेती बघा, सखोल शेती हा निर्वाह शेती, सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते. निर्वाह शेतीचा सखोल शेती हा एक प्रकार आहे. आता सखोल शेतीची जी वैशिष्ट्ये आहेत, इथं काय आहे तर दरडोई शेतीचे प्रमाण कमी असते. विकसनशील प्रदेशात सखोल शेती केली जाते. अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतकेच उत्पादन केले जाते आणि सखोल शेतीमध्ये पूर्णपणे कुटुंब शेतीवर अवलंबून असते. कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजेच सखोल शेती होय. IMP व्याख्या आहे, कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती होय. आता त्याच्यानंतर शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त केला जातो सखोल शेतीमध्ये आणि अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो. त्याच्यानंतर स्थलांतरित शेती, फिरून भटक्या स्वरूपाची शेती केली जाते, त्याला स्थलांतरित शेती म्हटले जातं. म्हणजे तिथला पालापाचोळा गवत कापलं जाऊन ते पूर्णपणे जाळलं जातं आणि ती राख त्या जमिनीवर मिसळली जाते आणि तात्पुरत्या स्वरूपात ती जमीन सोडून दुसरीकडे शेतीसाठी माणूस स्थलांतर करतो आणि काही वर्षानंतर पुन्हा त्या जमिनीवर येऊन तिथं उत्पादन केलं जातं किंवा पीक लागवड केली जाते. या शेतीला भटकी किंवा स्थलांतरित शेती म्हटलं जातं. आता इथं IMP आहे विस्तृत शेती, त्याचं जे क्षेत्र आहे ते 200 हेक्टर इतकं असू शकतं. त्याच्यानंतर पुढे मंडई बागायती शेती. आता त्याच्या आधी बघा इथं मळ्याची शेती, मळ्याचे हे शेतीचं जे क्षेत्र आहे ते 40 हेक्टर इतकं किंवा त्याच्यापेक्षा अधिक असू शकतं आणि मळ्याच्या शेतीमध्ये चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ यांची शेती केली जाते. त्याच्यानंतर आता इथं जी विस्तृत शेती आहे तर ह्याच्यामध्ये गहू, मका, बार्ली, ओट्स, सोयाबीन यांची शेती केली जाते विस्तृत शेतीमध्ये आणि तंत्रज्ञानाच्या आधारे हेलिकॉप्टर, विमानाचा जंतुनाशके फवारण्यासाठी वापर केला जातो विस्तृत शेतीमध्ये. त्याच्यानंतर मंडई बागायती शेती, शहराजवळ मंडईजवळ असेल अशा भागामध्ये ही शेती केली जाते, मंडई बागायती शेती. आणि पूर्णपणे वाहन उद्योग किंवा बाजारपेठेमध्ये परिवहन जे केलं जातं माल पोहोचवण्यासाठी इथं साधनांचा उपयोग केला जातो. त्यामुळे बघा याला ट्रक फार्मिंग किंवा ट्रक शेतीही ओळखलं किंवा ट्रक शेती म्हणूनही ओळखलं जातं. मंडई बागायती शेतीला हा TETचा PYQ आहे. ट्रक शेती म्हणजेच मंडई बागायती शेती. फलोद्यान, फुलशेती ह्या कन्सेप्ट जनरल आहेत. आता सेंद्रिय शेतीमध्ये ज्याच्यामध्ये कोणत्याही केमिकलचा किंवा रासायनिक खतांचा वापर न करता जी फक्त नैसर्गिक खत निर्मितीवर किंवा कोणत्याही केमिकल शिवाय केली जाणारी जी शेती आहे त्याला सेंद्रिय शेती म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे आहे कृषी पर्यटन, हे काही इतकं जास्त IMP नाही. त्याच्यानंतर पुढे हा धडा इथं संपलेला आहे. पुढचा धडा आहे मानवी वस्ती. आता इथं फक्त मानवी वस्तीचे जे प्रकार आहेत तर ते दिलेले आहेत. विखुरलेली वस्ती आहे. आता विखुरलेली वस्तीमध्ये काय असतं तर घरे लांब लांब असतात, विखुरलेल्या स्वरूपात असतात. घनदाट जंगल असेल, उंच सखल प्रदेश असेल, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट अशा ठिकाणी विखुरलेली वस्ती प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. केंद्रित वस्ती बघा तर ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवरे अशा पाणवट्याजवळ या प्रकारची वस्ती आढळते. केंद्रीकृत वस्ती आढळते. त्याच्यानंतर याची वैशिष्ट्ये आहेत केंद्रित वस्तीची. हितं केंद्रित वस्तीची वैशिष्ट्ये बघा, वस्तीमध्ये घरे जवळजवळ असतात, सामाजिक सेवा उपलब्ध असतात, स्थल व कालसापेक्ष वितरणामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो. या वस्तीतील जुन्या परिसरात रस्ते अरुंद असतात. त्याच्यानंतर या वस्तीमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, वंश व या विविध विचारप्रणालीचे लोक एकत्रित राहतात. रेषाकृत वस्ती, रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारी आणि पर्वतीय प्रदेशाचा पायथा इत्यादी प्रदेशालगत रेषाकृती वस्त्या आढळतात. त्याच्यामध्ये बघा रेषाकृती वस्तीची वैशिष्ट्ये, याच्यामध्ये या वस्तीमध्ये घरे एका रांगेत असतात, असे सरळ रेषेमध्ये असतात आणि कालांतराने वस्ती वाढत गेल्यावर त्याच्या अनेक रांगा होतात. रस्ते एकमेकांना समांतर असतात. घरांशिवाय वस्तीमध्ये काही दुकाने असतात. भविष्यकाळात रस्त्यांच्या दिशेने व वस्त्यांची वाढ होत राहते. भारतातील किनारपट्टीचे प्रदेश, प्रमुख नद्या, राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत अशा प्रकारच्या वस्त्या आढळतात. त्याच्यानंतर पुढे आता मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे जे घटक आहेत IMP आहेत. प्राकृतिक घटक, त्याच्यामध्ये भूरचना आहे, जमीन किंवा मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणीपुरवठा, नदी किनारा यांचा समावेश होतो. सांस्कृतिक घटक, मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे सांस्कृतिक घटक, याच्यामध्ये संरक्षण, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, ऐतिहासिक संदर्भ यांचा समावेश होतो. आणि मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे जे आर्थिक घटक आहेत त्याच्यामध्ये जलसिंचन, व्यवसाय, वाहतूक व संदेशवहन, उद्योगधंदे, व्यापार, शासकीय कार्यालय यांचा समावेश होतो. अशा पद्धतीनं इथं हा पण धडा संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढे
समोच्च रेषा, नकाशा आणि भूरूपे. आता ह्याच्यामध्ये काहीच दिलेलं नाही, फक्त शेवटी व्याख्या दिलेल्या आहे. तेवढीच व्याख्या आपल्याला महत्त्वाची आहे. बघा आता समोच्च रेषा म्हणजे काय, तर समोच्च रेषा म्हणजे नकाशात समान उंचीची ठिकाणी जोडणारी रेषा आणि त्यामुळे सहसा या रेषा एकमेकांना छेदत नाहीत. समान उंचीची ठिकाणी समोच्च रेषा म्हणजे नकाशात समान उंचीची ठिकाणी जोडणारी रेषा होय. बघा अशा पद्धतीनं आपण पूर्णपणे 7वी भूगोल कव्हर केलेला आहे. एकदा तुम्ही नॉर्मल स्पीडनं पूर्ण लेक्चर पहा आणि त्याच्यानंतर पुढच्या वेळी ज्यावेळी रिव्हिजन करणार असता पहिला एक लेक्चर पहा, त्याच्यानंतर पूर्ण याची PDF टाकते टेलिग्रामला, तिथून ती PDF वाचून घ्या. त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही काय करा, एक 4 दिवसाच्या 8 दिवसाच्या अंतरानं तुम्ही थोडंसं स्पीड वाढवून 1.5च्या स्पीडनं वगैरे तुम्ही पटपट म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि तुमची रिव्हिजन पण चांगली होईल. आणि बघा तुम्ही ज्यावेळी 5वी ते 12वीच्या स्टेट बोर्डवर चांगल्या प्रकारे पकड घेता, इतिहास असेल भूगोल असेल, तर त्यावेळी तुमचा जो GSचा भाग आहे तो त्याचा पाया मजबूत होतो. आणि ज्यावेळी MPSCसाठी तुम्ही स्पेशल पुस्तकं वाचत असता त्यावेळी तुम्हाला या पाठ्यपुस्तकामध्ये जे मुद्दे आलेले आहेत तेच मुद्दे धरून किंवा त्याचाच डीप स्टडी तुम्हाला जे भूगोलाचं पुस्तक, इतिहासाचं पुस्तक त्याच्यातून आपल्याला डीप स्टडी करायचा असतो अभ्यासक्रमाला धरून. आणि अशा प्रकारे आता आपला आज 7वी भूगोल कंप्लीट झालेला आहे. उद्या 8वी भूगोल होईल, त्याच्यानंतर 9वी, म्हणजे ह्या आठवड्याभरात बघा भूगोलाचे 12वीपर्यंतची आपली सगळी पुस्तकं होतील, शालेय पुस्तकं. त्याच्यानंतर लगेच आपण 11वी 12वी अर्थशास्त्र घेणार आहोत, त्याच्यानंतर इतिहासची पुस्तकं चालू करणार आहोत. त्यामुळं TET 2026 बघा ही TETची एक्झाम तुमची जूनला एंडला किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये घेण्याचं नियोजन आहे. अगदी जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या सुरुवातीला होणार आहे 100%. त्यामुळं आणि त्याची तयारी पण सुरू झालेली आहे. त्यामुळं TETची जी तयारी करणारे सर्व शिक्षकांनी मी तर तुम्हाला मी स्वतः अनुभवानुसार सांगत आहे, कारण मी गेल्या TETपासून मी माझं चॅनल चालू केलेलं आहे. TET आणि CTTला मी खूप चांगला आणि दर्जेदार कंटेंट दिलेला आहे. TETसाठी तुम्ही रेडीमेड नोट्सच्या मागं न लागता, ऑनलाईन पुस्तकांच्या मागं न लागता फक्त सगळे 2-3 वेळा फक्त स्टेट बोर्ड वाचून काढा आणि स्टेट बोर्डशी संबंधित आपली व्हिडिओ सिरीज फक्त करा. एवढं जरी केलं तरी पेपर क्रमांक 2 त्याचं वेटेज बघा 60 मार्काला तुम्हाला SST आहे आणि या 60 पैकी तुम्हाला 45+ मार्क फक्त ह्या स्टेट बोर्डच्या रिव्हिजनच्या आणि पाठ्यपुस्तकाच्या बेसिसवर तुम्ही मिळवू शकता. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला सोशल सायन्सला विचारला जात नाही. तलाठी भरती पुन्हा ज्या सरळ सेवा एक्झाम आहेत त्या सर्व भरती आता MPSCकडे जाणार आहेत आणि MPSCसाठी बघा 60% यश तुमचं फक्त शालेय पाठ्यपुस्तकातून तुम्हाला MPSCमध्ये मिळू शकतं. इतकं MPSCची प्री क्लिअर करणं, स्टेट बोर्डची पुस्तके वाचून पण काही जण MPSCची प्री क्लिअर करतात. त्यामुळं PYQ आणि शालेय पाठ्यपुस्तके यांचं महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळं शेवटपर्यंत आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि अगदी प्रॉपर पद्धतीनं आपण देत आहोत. काही दिवसानंतर आपण MPSCचे पण आपण 2024चे वगैरे पेपर घेणार आहोत. आपण TETचे पण PYQ अनालिसिसचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे नक्की चॅनलशी कनेक्टेड राहा. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी तयारी करत आहे TET CTTची, MPSCची, गट ब गट कची, तलाठी भरतीची किंवा कोणतीही सरळ सेवेची, तर त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. एक लाईक जरूर करा, कारण तुमच्या एका लाईकनं बघा 1-2-4 लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ सजेस्ट करतं, यूट्यूब रिकमेंड करत असतं. त्यामुळं तुम्ही जितके जास्त लाईक कराल तितका जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत पोहोचला जाईल. त्यामुळं एक लाईक जरूर करा. आणि हो, टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटेल, तिथून तुम्ही जॉईन करा. तिथे तुम्हाला ही PDF मिळून जाईल. चालेल, धन्यवाद.